सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओत. तर तिला राग आलाय, ती साडी तिच्या तोंडावर येते म्हणून. मग ती काय करणार, ओढल माझी साडी बहुतेक. मग आता काय करावं लागणार आहे, ती साडी बाजूला काढावी लागणार आहे. मामा तिकडे, मामाने काय केलं, सुरुवात केली. मामाला भुईमुग पण भिजवायचा आहे, पण कडबा बांधायला सुरुवात केली राहिलेला. काल पाऊस आल्यामुळे काल काय मोडणी झालीच नाही, कारण ते कसं होतं, भिजलं की एकतर कणसं मोडत, का परवाच म्हणत होते त्या मावशी आलेल्या की मोडत नाहीत त्या मागच्या पावसामुळे. मग आता काल तरी आम्ही दुपारनं जाऊन दोघीने एक 14-15 पाचुंदे मोडले आणि आता येतील त्या. तर मला तर भरपूर काम आहे. साफसफाई काढली मी तर घराची, म्हणजे कपडे धुवून टाकायचे. मला मोठी सगळी गाद्या वगैरे उन्हात आणून ठेवल्यात. आत्यांचं चालू आहे पीठ भिजवायचं, भरपूर सारं पीठ भिजवलंय. चपात्या बनवायच्यात कारण भाकरी कडक होत आहेत. चला चहा घेऊयात, ते आपला चहा आटून चाललाय. आणि ह्या एवढ्या सगळ्या मला गोधड्या धुवून टाकायच्या आहेत. तर आधी काय करणार, आधी पोटाचं बघायचं, म्हणजे स्वयंपाक बनवून ठेवायचा आणि मग पटपट हे करायचं आहे, गोधड्या धुवून टाकायच्यात. तर हे बघा, ह्यांचं काय झालंय, घर तिकडचं तुम्हाला मी दाखवतेच. ते शेड उकलल्यामुळे ह्यांना सगळ्याला इकडं आणून ठेवले. तर ही दोन छोटे आहेत, हे बघा, हे एक छोटे आहे ते दुसरं छोटे आहे. मग ही मोठे मिळून काय करतात, ते दोघाला मारतायत. आणि काल काय केले बोक्यानी, ही कोंबडी आहे पांढरी, ती जिवंत आहे पण ती काय उठतच नाहीये. काय त्यांचं झालं आता, तसं नका टाकू, मग सगळं तसं टाका. मला वाटलं एकच गोळा आहे. तर आत्याने काय केलं, थोडं ह्याचं म्हणजे जे चाळ असतो का, तो मळून आणलाय ह्यांना खायला टाकायला. ते आता टाकतील. दार उघडून ठेवलं तरी नाही निघणार बाहेर. आणि ती कोंबडी बघा, त्या बोक्याने तर नुसती बाहेर उचलून घरात नेली दिवाणच्या खाली, तर ती उठतच नाहीये. तिला काय झालं काय माहिती. गणेश म्हणतो तुला आत्ताच बरं हे झालं होतं. चैत्र महिना चालू आहे ना, आम्ही चैत्र महिन्यात नॉनव्हेज खात नाही. तर तुम्हाला आमचं शेड दाखवते. हिकडचं जे कोंबड्यांचं शेड आहे का, ते उकलल्यामुळे काय झालं, त्यांना इकडं आणून हे केलंय. जर व्यवस्थित आम्हाला हे शेड करायचं आहे गायींसाठी, कारण आता पावसाळा चालू झाला की गायींना बाहेर वगैरे बांधता येणार नाही. आणि इकडे पण एक आंब्याचं झाड आहे, ते शेडमुळे कधी मी दाखवलं नाही तुम्हाला. शेड उकलल्यानंतर आता बघा, त्याला पण ह्या वर्षी भरपूर असे आंबे लागलेत. आणि वाऱ्याने त्या दिवशी त्याच्या पण कैऱ्या खाली पडल्या. ते कोणतं झाड आहे काय माहिती, पहिल्यांदाच त्याला कैऱ्या लागल्या, पण भरपूर लागल्या दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये. पुढच्या वर्षी तर भरपूर आंबेच आंबे. तर काल मला एका ताईंची कमेंट आलेली आहे. मी सगळ्यांची नावं घेणार आहे. सगळेजण म्हणतात ताई आमचं पण नाव, गावाचं नाव घेऊन तू व्हिडिओमध्ये बोल. मी बोलणार आहे, पण मला थोडं कामामुळे वेळ मिळत नाही आहे. आपल्या व्हिडिओ देशाच्या बाहेर चालल्यात, राज्याच्या बाहेर चालल्यात, पण माझं चॅनल काय पुढे जात नाही आहे. पण तुमचा आहे सपोर्ट, असा आज भरपूर सपोर्ट करा की मला काहीतरी, म्हणजे मी 4-5 वर्ष झाले यूट्यूबवर मेहनत करते, ही आमची मेहनतीची कामं दाखवते त्याचं मला हे भेटावं. कारण मी काय दुसरं दाखवत नाही. जे आपलं रोजचं आहे ते आहे. रोजचं रानातलं जेवण, चुलीवरचा स्वयंपाक, रानातली कामं. माझी मुलगी म्हणते तू काहीतरी वेगळं काय दाखवायचं, जे आहे ते आहे. मग त्याला आपल्याला हे मिळो किंवा न मिळो. तर एका ताईंची कमेंट आली आहे मला, USA वरनं कमेंट आली आहे की मी तुमच्या व्हिडिओ बघते. मग मला सांगा, तुम्ही एवढं लांबपर्यंत आपले व्हिडिओ जात आहेत, तर मग चॅनल का पुढे जात नाही, ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. आणि मी सगळ्यांची नावं कमेंट्समध्ये घेणार आहे.